वाघिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। वाघोली परिसरात आज सकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। एका आईने आपल्या 11 वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला। या घटनेदरम्यान आरोपी महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला। मात्र मुलीने आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतल्याने तिचा जीव वाचला। जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून या धक्कादायक घटनेमागील कारणांचा अधिक तपास सुरू आहे। वाघोलीच्या एका या सोसायटीमध्ये एक महिला तिच्या 2 मुलासह राहत होती। 11 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाची मुलगी होती। तर प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती मिळते की त्या महिलेने 11 वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारलेला आहे। तसंच मुलगीलासुद्धा मारायचा प्रयत्न केलेला आहे। तिचा गळावर वार केला होता। ते आरडाओरडा झाल्यानंतर सोसायटीतल्या बाजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडून त्या मुलीला वाचवून त्याला हॉस्पिटलमध्ये रवाना केलेलं आहे। मुलग्याच्या जागेवर डेथ झालेली आहे आणि जी खून करणारी महिला जी आहे ती आपण ताब्यात घेतलेली आहे। अधिक तपास चालू आहे। खून करण्याचं कारण काही कळालं का? अजून तपास चालू आहे। काय कौटुंबिक ताण वगैरे काय होता का याबाबत अधिक तपास आम्ही साक्षीदारांच्या